समोर उभा आहे आणि इथे विशेष WBT करण्याचं बातमी करण्याचं वेगळं कारण आहे. पोलीस प्रशासन म्हणलं की पोलीस प्रशासनाकडून ज्या लोकांना सोयीसुविधा आणि सुरक्षा देण्याचं काम केलं जातं, सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे म्हणून जे ब्रीदवाक्य पोलिसांचं आहे, सज्जनांना जे आहे ते सुरक्षा द्यायची आणि दुर्जनांचा नाश करायचा, अशा प्रकारचं हे आहे. याच्या पलीकडं पुढं जाऊन पोलीस प्रशासनाकडून आणखी काय घ्यायचं तर फार मोठी गोष्ट आपल्याला पाहावी लागते. रात्रंदिवस जनतेच्या सेवेमध्ये या ठिकाणी कुटुंब काय, नातेवाईक काय, काही कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम काय, सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाला विसरून जाव्या लागतात. कुठल्याही प्रकारची सुट्टी कुटुंबियांना वेळ देण्यासाठी मिळत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाकडून आणखी एक या ठिकाणी जे आहे ते माणुसकीचं दर्शन घडवणारा या ठिकाणी उपक्रम राबवला जातो आहे. माणुसकीची भिंत अशा प्रकारचं या ठिकाणी जे या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे. आष्टी पोलीस ठाण्याकडून हा उपक्रम राबवला जातो. इथं API भोतेकर जे आहे ते या ठिकाणी आहेत आणि इथं अशा प्रकारचे कपडे म्हणजे पुरुष साहित्य, महिला साहित्य, लहान मुलांचे कपडे आणि इथं जिथं ज्या लोकांची जे आवश्यकता नसेल, समजा ज्यांच्याकडे कपडे आहेत ते आवश्यक नसलेले कपडे या ठिकाणी आणून ठेवायचे, काही वस्तू असतील तर या ठिकाणी आणून ठेवायच्या आणि त्या गरजवंत लोकांना जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुपूर्द करायचे, अशा प्रकारची ही सगळी प्रक्रिया आहे. आणि माणुसकीची भिंत म्हणून या ठिकाणी जे आहे ते इथं एक नवा उपक्रम आष्टी पोलीस ठाण्याकडून राबवला जातो आहे. पोलिसांकडून अत्यंत स्तुत्य हा उपक्रम आहे आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी जे आहे ते पोलीस अधिकारी आपल्याकडे API भोतेकर साहेबात विचारा काय वाटतं ही सगळी तुम्ही जे आहे ते माणुसकीची भिंत सुरू केलेली आहे, कसं वाटतं ही काय केलं? माणुसकीची भिंत आपण गोरगरीब लोकांसाठी सुरू केलेली आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे भरपूर कपडे शिल्लक राहतात किंवा चांगली परिस्थिती असेल अशा लोकांच्या घरी कपडे, चप्पल किंवा इतर ज्या आवश्यक वस्तू आहेत लहान मुलांसाठी त्या वस्तू आपण काय करतो आहे, इथं नको असलेल्या वस्तू फेकून देण्यापेक्षा या ठिकाणी आणून ठेवा आणि ज्या गरजू असे लहान मुलं आहेत, गरीब लोक आहेत, तर अशा लोकांना त्या उपयोगात याव्या यासाठी ही माणुसकीची भिंत आपण सुरू केलेली आहे. या ठिकाणी आपण अशा वस्तू एकत्रित करतो आणि ज्या गरजू लोक आहेत त्यांना त्या घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. बरोबर. इथं कसा प्रतिसाद आहे? लोक येतात का, आणून ठेवतात का उत्स्फूर्तपणे किंवा तुम्हाला सांगावं लागतं ठेवा म्हणून? नाही, हा उपक्रमाला आम्ही ऑलरेडी प्रसिद्धी दिलेली आहे. प्रसिद्धी दिल्यामुळे या ठिकाणी भरपूर कपडे एकत्र गोळा होतात आणि इथून कपडे घेऊन पण जातात. लहान मुलांचे पण कपडे जातात, मोठ्या माणसाचे, स्त्रियांचे, महिलांचे सगळं साहित्य, इव्हन चप्पल, बूट, शूज हे पण इथं ठेवले जातात, घेऊन जातात. आता सकाळी भरपूर होते, तिथं कमी दिसत आहेत. म्हणजे रोजच्या रोज कमी जास्ती होत राहतात. कुणी ज्यांना आवश्यक आहे ते घेऊन जातात, ज्यांच्याकडे जास्ती आहेत किंवा शिल्लक आहेत ते इथं आणून ठेवतात. त्यामुळे समाजातील दोन्ही घटकामध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्यांच्याकडे शिल्लक आहे ते फेकून देण्यापेक्षा या ठिकाणी आणून ठेवू शकतात आणि गरज लोक ते घेऊन जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांची गरज भागू शकते. कसं समाधान आहे हे सगळ्या गोष्टी? म्हणजे एक प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एकतर कुटुंबाला वेळ द्यायला वेळ मिळत नाही, काही सुट्ट्या मिळत नाहीत, अलीकडं कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. सगळ्या गोष्टी करून सुद्धा अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम होत आहे. समाधान आहे? 100% समाधान आहे. यातून समाधान असं आहे की कायदा सुव्यवस्था आम्ही आमचं रेग्युलर काम तर करावंच लागतं आहे, त्यातून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आपण हे उपक्रम राबवलेला आहे माणुसकीची भिंत. आणि हा जो उपक्रम आहे तो फार चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे तो यशस्वी झालेला आहे आणि भरपूर लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. तर यापुढेही आम्ही असा उपक्रम चालू ठेवू आणि त्यातूनही जरा कोण आणखीन असे लोक मदतीला वगैरे आले तर आम्ही मदत करण्यासाठी इतरही प्रकारे प्रयत्न करतो किंवा त्याला काय मदत करता येईल. पण तसे गरजू लोक असावे आणि त्यांना मदत करणं आवश्यक वाटलं तर आपण मदत करू नक्की. ठीक आहे. खूप आभार. हे पोलीस निरीक्षक जे आहे ते शरदजी भोतेकर होते आणि त्यांना वेगळं समाधान आहे या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. आपल्याकडे जे समजा येत नाही आहेत, लहान मुलांचे कपडे आहेत, ते मुलं मोठे झाल्यानंतर ते खराब होत नाहीत, मात्र ते येतसुद्धा नाहीत, असे कपडे या ठिकाणी आणून ठेवायचे आहेत. मग त्या चप्पल असतील, बूट असतील, कपडे असतील, आपण जे कपडे आपल्याला येत नाहीत किंवा उपयोगात येत नसतील ते कपडे आपण कुठंतरी त्याच्या उशा वगैरे काहीतरी करतो आणि कुठंतरी फेकून देतो. मात्र ते कुठंतरी फेकून न देता, त्याचे काही झाडूपोछा न करता, उशा न करता या ठिकाणी जर आणून ठेवले तर कुठल्या तरी गरीब व्यक्तीला जे आहे ते कामाला येऊ शकतात. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये हजारोंच्या संख्येनं असे लोक आहेत ज्यांच्याकडे कपडे नाही, अन्न, वस्त्र त्यांना जे आहे ते मिळत नाही. अशा लोकांना जे आहे ते या ठिकाणाहून जे आहे ते फार मोठी मदत या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने होते. खरंच हां, याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, जरी एखादा व्यक्ती गरीब असेल तरी ते तुमच्या दारात येऊन तुम्हाला मागून घेऊ शकत नाही.
किंवा कुणाकडे कुठली वस्तू उपलब्ध आहे हे त्याला माहीत नसतं. जी. तर या ठिकाणी आपण अशी सुविधा करून दिली आहे की बाबा नको आहे त्याला घेऊन जाताना पण संकुचितपणा वाटत नाही, कारण आपण ती सगळ्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला जे कपडे येतात, जे शूज येतात, इव्हन कपडे शूजच नाही, शाळेची बॅग असेल, इतर काही साहित्य असेल, कुठलंही साहित्य असू द्या जे तुम्हाला आवश्यक नाही आणि इतरांच्या उपयोगात येऊ शकतं असं कुठलंही साहित्य आपण या ठिकाणी त्यांना ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. आणि तसं साहित्य ते घेऊन जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये संकुचितपणा येत नाही. मदत घेताना मदत करणारा आणि घेणारा एकाच ठिकाणी असेल तर त्यात बऱ्याच वेळा संकुचितपणा येतो आणि त्यालाही अपमानित वाटतं, ते वाटू नये आणि त्याला बाबा त्याच्या गरजा पण भागवल्या जाव्या ह्यासाठी बाबा त्याला स्वाभिमानाने जगता पण येतं. देणारा कोण आहे माहीत नाही, घेणारा कोण आहे माहीत नाही, त्यासाठी बाबा हा उपक्रम चांगला आहे, त्या उद्देशातून तो राबवलेला आहे. खूप खूप अभिनंदन. आणि तुमचा ह्या सगळा उपक्रमामुळे कुठेतरी जे निर्वस्त्र आहेत, ज्यांना वस्त्र नाही आहेत, घेऊ शकत नाहीत, अशा लोकांना या ठिकाणाहून वस्तू, चप्पल असतील, बूट असतील, सॅकसुद्धा आता तुम्ही उल्लेख केला असताना की शाळेच्या बॅग मिळत नाहीत, अशा लोकांना जे आहे ते इथं साहित्य मिळू शकतं. अत्यंत स्तुत्य उपक्रम इथे आष्टी पोलिसांकडून राबवण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन अमोल जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, आष्टी.